नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व. तर हे आहे आमचं संध्याकाळचं रुटीन. श्रीसोबत खेळायला तिची सगळे फ्रेंड्स आले होते. मस्त एन्जॉय करत होता, खेळत होता. गाणी लावली होती टी व्हीवरती आणि मस्त डान्स करत करत खेळ सुरू होता. श्रीचा खेळ सुरू होता तर म्हटलं आपण श्री खेळतो त्यावर जेवण आवरून घेऊया पटकन. कारण कसं होतं की त्याच्यावरती कोणाचं तरी लक्ष पाहिजे. एकतर मी तरी तिथे थांबायला लागतं, नाहीतरी मिस्टरांना तरी थांबायला लागतं. लहान मुलं आहेत, खेळतात, कधी काय पडतात वगैरे, लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळं आम्ही दोघांपैकी कोणीतरी एकाचं तरी लक्ष असतंच त्याच्याकडे. तो खेळतोय तरी. त्याच्यामुळं म्हटलं आता ते आहेत ते बघतात ते, तर आपण जेवण तर करून घेऊया. मग तवा ठेवला, तेल थोडं गरम करून घेतलं आणि आज सुकलेली ह्याची हरभऱ्याची भाजी करायची होती. तर तेल तापल्यानंतर जिरं, लसूण, हिरवी मिरचीची फोडणी देऊन घेतली. हळद टाकून मग पाणी थोडंसं टाकलं आणि मग थोडीशी मुगाची डाळ जी भिजत घातली होती मी 10 ते 15 मिनटं आधी, ती टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकलेलं. आणि आता ह्याला छान उकळी यायची वाट बघायची आहे. एका साईडला भात पण ठेवला होता आणि जी चहाची भांडी होती ती घासून घेतली. 6 वाजता चहा बनवलेला, त्याची भांडी पडली होती ती घासून घेतली. आणि नंतर मग उकळी आल्यानंतर मग सुकलेली जी भाजी होती हरभऱ्याची ती टाकून घेतली. आणि आता छान परतून वगैरे घेऊन त्याला थोड्या वेळासाठी प्लेट झाकून घ्यायची. भाजी होती तोपर्यंत चपाती करायची होती. तर भाजी एका साईडला ठेवून दिली आणि मग चपाती करायला घेणार होते. तेवढ्यात म्हटलं जर एकदा श्रीकडे जाऊन बघून यावं. तर श्री खेळत होता. मग चपात्या बनवून घेतल्या. मग भाजी चपाती दोन्ही पण रेडी होतं. भात पण झाला होता आणि मग जेवायला घेतलं. असं जेवून झाल्यानंतर असं आमचं चाललं होतं खेळ. भात पाहिजे का खायला? आणू भात खायला? काय होतं इथं? काय होतं सांग ना. ॲक्टिंग